सध्या आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर. बाळासाहेब, अत्यंत दुःखद आणि धक्कादायक बातमी आलेली आहे समोर. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांचं निधन झालेलं आहे आणि विमान अपघातात निधन झालेलं आहे. कसं पाहता या अपघाताकडे? अपघात की घातपात, तुमचं म्हणणं काय? मला वाटतं जोपर्यंत ब्लॅक बॉक्स येत नाही तोपर्यंत असताना निष्कर्ष काढणं कठीण आहे या सगळ्याचं. बरं. पण ज्या पद्धतीने अजित पवार यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे तो शॉकिंग आहे आणि कोणाच्याही ध्यानीमानी नव्हतं की असं काही होईल. हो. एक उमदा नेतृत्व असं म्हणेल महाराष्ट्रात. प्रत्येकाचे ओपिनियन नसतील पण त्या माणसाच्या मनामध्ये जे होतं ते ओटावरती होतं. तुम्हाला आवडो न आवडो आपलं बोलून मोकळं व्हायचं. बरं. असे असणारं व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलेलं आहे. दुःखद घटना आहे. श्रद्धांजली माझ्या वतीने, कुटुंबाच्या वतीने आम्ही अर्पण करतो. बाळासाहेब, मागील महिना 2 महिन्यात आपण काय पाहिलं तर कुठेतरी अजित पवार आणि महायुती यांच्यामध्ये बरेच मतभेद आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे त्याचा कुठेतरी संदर्भ लावता येईल का? तुमचं काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? असे त्यांचे मतभेद होते, हो. नाही असं नाही. हो. पण मतभेद हे प्रत्येकाचे असतात. त्याच्यामुळे त्या मतभेदाचं असणारं काही आहे असं मला वाटतं. बरं. बाळासाहेब, तुम्ही आणि अजित पवार यांची काही जुनी आठवण आहे का, एखादी खास जी तुम्ही आम्हाला सांगू शकता? मला असं फार नाही असं म्हणेल. बैठकींमध्येच, राजकीय बैठकींमध्येच भेटीगाठी असायच्या. बरं. पर्सनल लेवलवरती मला काही त्यांचा संबंध नाही. बरं. पवार साहेबांनी तुमचं काही बोलणं झालं आता या घटनेनंतर? नाही, माझं काहीच नाही. बरं. तुम्ही स्वतः जाणार आहात बारामतीला सर? काय पुढचा निर्णय होतो त्याच्यावरती अवलंबून आहे. बरं बरं. महाराष्ट्राला एकंदर शेवटचा प्रश्न, महाराष्ट्राला एकंदर काय सांगाल? अशा प्रकारे घटना घडलेली आहे, जनतेला काय प्रकारे आवाहन कराल? मी शांतता ही राखावी आणि दुःखामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं असेल माझी अपेक्षा. धन्यवाद सर. तर अशा प्रकारे संपूर्ण राज्याने राज्य जनतेने शांत राखावी आणि दुःखात सहभागी व्हावं असं आवाहन स्वतः बाळासाहेब आंबेडकर करत आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.